दोन संख्या 4 7 प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे, तर लसावी किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं संख्या 2 न दर्शवता त्या संख्यांची गुणोत्तर दर्शवली. दोन संख्या 4:7 प्रमाणात आहे, हे त्या संख्यांचे गुणोत्तर. ही संख्या पहिली, ही संख्या 1 आणि ही संख्या दुसरी असं समजा. हे जे गुणोत्तर दर्शवले प्रश्नामध्ये, त्या दोन संख्यांचा मसावी सुद्धा दर्शवला. हा दर्शवलेला मसावी इथं सुद्धा आणि इथं सुद्धा गुणिला कशासाठी घ्यायचा? तर आपल्याला त्या दोन संख्यांचा भेद शोध घेता येतो. हा गुणाकार करा. 35 गुणिला 4 पंचे 20, 2 4 3 12 2 14, 140 ही एक संख्या, तर 7 5 35, 3 7 3 21 आणि 3 24 ह्या त्या दोन संख्या आहेत. लक्षात, या दोन संख्यांचा लसावी विचारला. इथं 140 आणि उभ्या पद्धतीनं लसावी काढण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी करा. दोन्ही संख्या 5च्या पाड्या, 5 दोन्ही 10, उरले 4 झाले 40, 5 8 40. आता 5 चूक 20 होतात, उरले 4 झाले 45 आणि 5 9 45. आता परत दोन्ही संख्या 7च्या पाड्यात, 7 चूक 28, 7 7 49. लसावी म्हणजे काय? तर या उभ्या सारणीतील सामायिक आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा लेकरांनो असतो गुणाकार. आता मसावी 35 आहे म्हणते. मसावी म्हणजे सामायिक असलेले हे पद. सामायिक असलेले फक्त 2च पद आहेत, 5 गुणिला 7 आणि यांचा गुणाकार म्हणजे हा मसावी 35. त्यांनी पडताळा योग्य आहे. लसावी विचारला सर, 5 गुणिला 7 गुणिला म्हणजे हे सामायिक आणि हे असामायिक या सर्व पदांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी. आता 5 7 35 हा गुणाकार 35 गुणिला 4 गुणिला 7. आता 35 गुणिला 4 इथं केला आम्ही, 35 गुणिला 4 हा गुणाकार 140. परत गुणिला, आता 140 गुणिला 7 करा फक्त. आता 7 0 0 7 चूक 28, 7 2 7 1 7 2 980 हे लेकरांनो या प्रश्नाचं उत्तर. ओके, लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.